नमस्कार. बायोलॉजीच्या या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आपण एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ द हार्ट पाहिलं. त्यामध्ये द ह्युमन हार्ट is about 300 grams in male and 250 grams in female. It consists of four chambers. Upper two are called as auricles and lower two are called as ventricles. Then wall of the heart, you have studied about the wall of the heart, auricle, ventricle, right auricle, left ventricle, then pericardium. त्यानंतर the pericardial fluid, functions of the pericardial fluid and pericardium. You have studied about it. आज आपण इंटरनल स्ट्रक्चर ऑफ द हार्ट हा भाग पाहूया. इंटरनल स्ट्रक्चर ऑफ द हार्ट मध्ये द ह्युमन हार्ट कन्सिस्ट ऑफ फोर चेंबर्स. ह्युमन हार्टचे किती चेंबर्स आहेत? फोर चेंबर्स आहेत. अप्पर टू आर कॉल्ड एज ऑरिकल्स और एट्रिया अँड लोअर टू आर कॉल्ड एज व्हेंट्रिकल्स और व्हेंट्रिकल्स. आपण ऑरिकलला जवनिका म्हणतो आणि व्हेंट्रिकलला कर्णिका म्हणतो. तर ऑरिकल्स त्यातला पहिला भाग एट्रिया पाहूया. पहा जरा डायग्राम पाहूया आपण. ह्युमन हार्ट पहा अशा पद्धतीचं ह्युमन हार्टचा सेक्शन इन व्हर्टिकल सेक्शन फियस मध्ये जर हार्ट पाहिलं तर आपल्याला अशा पद्धतीचं दिसतं. The vertical section of the heart, it consists of four chambers. Upper two are the receiving chambers. They are thin walled and are called as atria or auricles, and the lower two are called as ventricles. The auricles are the receiving chambers. They are thin walled and ventricles are thick walled because they are the propelling chambers. They are applying the force on flowing blood, so they are thick walled. Right ventricle are slightly less thicker as compared to left ventricle. The right ventricle, left ventricle is third time more thicker than the राईट व्हेंट्रिकल. राईट व्हेंट्रिकलच्या तिप्पट थिकनेस आपल्याला पाहायला मिळतो. अशा पद्धतीचे की काय आहे हार्टचं स्ट्रक्चर आहे ह्युमन हार्ट. द ह्युमन हार्ट कन्सिस्ट ऑफ फोर चेंबर्स. अप्पर टू आर कॉल्ड एज ऑरिकल्स, लोअर टू आर कॉल्ड एज व्हेंट्रिकल्स. पहा एक एक पार्ट त्यातला. फर्स्ट इज द एट्रिया. दीज आर थिन वॉल्ड रिसिव्हिंग चेंबर्स. दीज आर थिन वॉल्ड रिसिव्हिंग चेंबर्स. They are separated from each other by interauricular septum. आता या ठिकाणी दोन ऑरिकल्स आहेत ते एकमेकापासून दोघांच्या मध्ये जे पार्टिशन आहे त्याला आपण त्या पार्टिशनला काय म्हणतो? इंटरऑरिक्युलर सेप्टम. मीन्स इन बिटवीन द टू ऑरिकल द पार्टिशन इज प्रेझेंट इज कॉल्ड एज अ interauricular septum. In between the two ventricles the septum is present. This septum is called as a interventricular septum. This one is the interventricular septum. Interventricular septum. Then this septum, interventricular septum, then the interauricular septum and interventricular septum. In between the auricle and ventricle the septum is present. It is a horizontal partition. This partition is called as a atrioventricular septum. In between the atria and ventricle the septum is present, so this is called as a atrioventricular septum. This septum is called as a atrioventricular septum. In this way the human heart consists of four chambers. It is divided into four chambers. मानवाचं हृदय काय झालेलं आहे? चार कप्प्यामध्ये डिवाइड झालेलं आहे. बाकीच्यानी मार्किंग करू नका, बाकी इतर कुठेही स्पर्श करू नका. तर चार कप्प्यांनी बनलेले आहे. वरचे जे दोन कप्पे आहेत त्याला ऑरिकल्स म्हणतो. खालचे जे दोन कप्पे आहेत त्याला आपण काय म्हणतो? व्हेंट्रिकल्स असे म्हणतो. बरोबर आहे. तर हे जे आहे हे जे आहेत त्याला काय म्हटलेलं आहे? तर अशा पद्धतीचं ह्युमन हार्ट आहे. हे फोर चेंबरचं बनलेलं आहे.
upper two are called as auricles and lower two are called as ventricles. Then these atria, interauricular septum has oval depressions called as a fossa ovalis. ऑरिकलच्या मध्ये जे पार्टिशन आहे त्याला आपण इंटर ऑरिक्युलर सेप्टम म्हणतो. आणि ह्या इंटर ऑरिक्युलर सेप्टम मध्ये थोडीस दोन्ही बाजूनी थोडंसं डिप्रेशन दिसतं, खड्डा दिसतो. त्या खड्ड्याला आपण काय म्हणतो? फोसा ओव्हॅलिस. इट इज अ रेमनंट ऑफ एम्ब्रियॉनिक अपर्चर कॉल्ड ॲज अ फोरामेन ओव्हॅलिस. आणि हे कशाचं हे आहे ओपनिंग? तर उत्क्रांतीमध्ये किंवा एम्ब्रियॉनिक कंडिशनमध्ये भ्रूणावस्थेमध्ये असताना काय आहे तिथं ओपनिंग असतं. ते ओपनिंग काय होतं? जन्मापूर्वी काय झालेलं असतं? क्लोज झालेलं असतं. आणि ते ओपनिंग आहे त्याला, त्या ओपनिंगला फोरामेन ओव्हॅलिस असं म्हटलं जातं. म्हणजे दोन ऑरिकलच्या मध्ये एक छिद्र असतं. हे छिद्र ह्याला आपण काय म्हणतो? फोरामेन ओव्हॅलिस म्हणतो. आणि हे छिद्र मुजल्यानंतर जन्मापूर्वी ते मुजलेलं असतं, त्याला फोसा ओव्हॅलिस असं म्हटलं जातं. आणि काही वेळा ऍक्सिडेंटली जन्मानंतर सुद्धा काही मुलांच्या मध्ये हे ओपनिंग काय असतं? ओपन राहिलेलं असतं, उघडं राहिलेलं असतं. त्यांचं मात्र ऑपरेशन करून काय करावं लागतं? क्लोज करावं लागतं. सुपेरियर व्हेना केव्हा ऑर द प्री केवल व्हेन. पहा या डायग्राम मध्ये आपण पाहतोय सुपेरियर व्हेना केव्हा, बरोबर आहे. ही जे आहे त्याला काय म्हटलेलं आहे? सुपेरियर व्हेना केव्हा. तर सुपेरियर सगळ्यात वरची जे आहे की इट कलेक्ट द ब्लड फ्रॉम द अप्पर रिजन ऑफ द बॉडी. शरीराच्या वरच्या हृदयाकडून, शरीराच्या हृदयाच्या पासून वरच्या रिजन मधल्या भागातील कलेक्ट केलेलं ब्लड ही ब्लड व्हेसल महाधमनी घेऊन येते. त्याला आपण काय म्हणतो? सुपेरियर व्हेना केव्हा किंवा प्री केवल व्हेन असे म्हणतो. तसंच हृदयापासून खालच्या भागातील जे ब्लड आहे ते ब्लड घेऊन येणारी ब्लड व्हेसल्स आहे, त्या ब्लड व्हेसल्सला आपण म्हणतो इन्फेरियर व्हेना केव्हा. काय म्हटलेलं आहे? इन्फेरियर व्हेना केव्हा म्हटलेला आहे. ही इन्फेरियर व्हेना केव्हा या ठिकाणी पहा, ही इन्फेरियर व्हेना केव्हा, बरोबर आहे. ही सुपेरियर व्हेना केव्हा. तर सुपेरियर व्हेना केव्हा, इन्फेरियर व्हेना केव्हा. इन्फेरियर व्हेना केव्हा काय करते? शरीराच्या खालच्या भागातील ब्लड काय करते? घेऊन राईट ऑरिकल मध्ये, राईट ऑरिकल म्हणजे ही राईट ऑरिकल, बरोबर आहे. या राईट ऑरिकल मध्ये घेऊन येते. म्हणजे या बाजूला शरीराकडून ब्लड येतं हृदयाकडे, ते जे ब्लड आहे ते कसलं आहे? डिऑक्सिजनेटेड ब्लड. इनडायरेक्ट आपण त्याला शब्द वापरतो इम्प्युअर ब्लड, अशुद्ध रक्त म्हणतो. पण अशुद्ध नसतं रक्त, ऑक्सिजन आहे किंवा ऑक्सिजन नाही याच्यावरून त्याचं काय म्हणतो? ऑक्सिजनेटेड आणि डिऑक्सिजनेटेड ब्लड असे म्हणतो. सुपेरियर व्हेना केव्हा कलेक्ट द ब्लड फ्रॉम द अप्पर रिजन ऑफ द बॉडी. इन्फेरियर व्हेना केव्हा कलेक्ट द ब्लड फ्रॉम द पोस्टेरियर रिजन ऑफ द बॉडी अँड पोअर इन टू द राईट ऑरिकल. राईट ऑरिकल मध्ये ते काय केलं जातं? ओतलं जातं. सुपेरियर व्हेना केव्हा, इन्फेरियर व्हेना केव्हा अँड करोनरी सायनस. आणि तिसरी एक आहे या ठिकाणी तिसरं एक छिद्र दिसतंय पहा, त्यामध्येच आतमध्ये राईट ऑरिकल मध्येच आपल्याला एक तिसरं छिद्र दिसतंय. त्या छिद्राला आपण काय म्हणतो? तर करोनरी सायनस म्हटलेलं आहे. म्हणजे करोनरी व्हेन, हार्ट कडून आलेली, हार्टच्या वॉल कडून आलेली ब्लड व्हेसल ओपन होते. अशा पद्धतीने याच्यामध्ये आपल्याला ऑरिकल मध्ये काय होतात? 3 छिद्र दिसत आहेत. त्या 3 छिद्रांना ओपनिंग ऑफ सुपेरियर व्हेना किंवा ओपनिंग ऑफ इन्फेरियर व्हेना किंवा अँड ओपनिंग ऑफ करोनरी सायनस असे म्हणतात. आता राईट ऑरिकल, opening of post caval, the opening right atrium, opening of the post caval vein is guarded by eustachian wall. काय आहे? पोस्ट केवल व्हेनचं ओपनिंग आहे ते काय केलेलं आहे? युस्टेशियन वॉलनं गार्ड केलेलं आहे. म्हणजे ज्यावेळी हार्ट कॉन्ट्रॅक्ट होईल, ऑरिकल कॉन्ट्रॅक्ट होईल, तेव्हा ऑरिकल मधलं ब्लड परत व्हेन मध्ये जाऊ नये यासाठी इथं काय आहे? झडप आहे. ह्या झडपेला काय म्हणतात? युस्टेशियन वॉल. while the Thebesian wall guard the opening of coronary sinus. आणि हार्टच्या वॉलला जाणारी जी ब्लड ओपनिंग आहे, ब्लड व्हेसल आहे, त्याला करोनरी सायनस म्हणतो. म्हणजे घेऊन येणारी जी ब्लड व्हेसल आहे त्याला करोनरी सायनस म्हणतो. या करोनरी सायनसचं जे ओपनिंग आहे ते थिबॅसियन वॉलनं काय केलेलं आहे? गार्ड केलेलं आहे, प्रोटेक्ट केलेलं आहे. फोर पल्मोनरी व्हेन्स ओपन इन टू द लेफ्ट एट्रियम. तशा काय आहे? या
या ह्याच्यामध्ये याच्यामध्ये लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये लेफ्ट ऑरिकलमध्ये या ठिकाणी पहा दोन ओपनिंग दिसत आहेत. तर ही लेफ्ट पल्मोनरी व्हेन आणि राईट पल्मोनरी व्हेन अशा पद्धतीने हे ओपनिंग तुम्हाला हे लेफ्ट पल्मोनरी व्हेन म्हटलेलं आहे. लेफ्ट पल्मोनरी व्हेन म्हटलेलं आहे या ठिकाणी. तर ही लेफ्ट पल्मोनरी व्हेन काय आहे या ठिकाणी लेफ्ट साईडचा लंगच्या लेफ्ट साईड कडून काय करते लेफ्ट लंग कडून काय करते ब्लड घेऊन येते आणि फेन जरी असली तरी ही कशी आहे इट कॅरी द ऑक्सिजनेटेड ब्लड. ही काय करते ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करते. तर ही लेफ्ट पल्मोनरी. तशीच राईट साईडने येते त्याला काय म्हणायचं राईट पल्मोनरी फेन असं म्हणायचं. या ठिकाणी ही जी आहे ही जी आहे त्याला काय म्हटलेलं आहे तर राईट पल्मोनरी वेन म्हटलेलं आहे. ही जी वेन आहे त्याला काय म्हटलेलं आहे राईट पल्मोनरी वेन असं म्हटलेलं राईट पल्मोनरी वेन. तर ह्या राईट लंग्स कडून दोन वेन आणि लेफ्ट लंग्स कडून दोन वेन ह्या काय करतात लेफ्ट ऑरिकलमध्ये काय करतात ऑक्सिजनेटेड ब्लड रिसीव्ह करण्याचं काम करतात. 4 pulmonary veins open into the left atrium. 4 पल्मोनरी व्हेन्स आहेत. ह्या 4 पल्मोनरी व्हेन्स काय करतात लेफ्ट ॲट्रियम मध्ये काय होतात ओपन होतात. बोथ द ॲट्रिया ओपन इनटू द व्हेंट्रिकल्स. दोन्ही ऑरिकल्स काय होतात व्हेंट्रिकल मध्ये खाली ओपन होतात. म्हणजे राईट ऑरिकल ओपन्स इनटू द राईट व्हेंट्रिकल, लेफ्ट ऑरिकल ओपन्स इनटू द लेफ्ट व्हेंट्रिकल. बोथ atria open into the ventricle of their respective sides by atrioventricular aperture. आणि हे जे ओपनिंग आहे त्या ओपनिंगला काय म्हटलेलं आहे ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर अपर्चर असं म्हटलेलं आहे. दीज ओपनिंग्स आर गार्डेड बाय कस्पाइड वॉल. आणि ही जी ओपनिंग्स आहे ते काय केलेले आहेत कस्पाइड वॉलने काय केलेले आहेत गार्ड केलेले आहेत. राईट ऑरिकल आणि राईट व्हेंट्रिकलमध्ये जे ओपनिंग आहे त्या ओपनिंगला आपण काय म्हणतो ट्रायकस्पाइड वॉल असे म्हणतो. त्याचबरोबर जे लेफ्ट ऑरिकल आणि लेफ्ट व्हेंट्रिकलच्या मध्ये या ठिकाणी जी वॉल आहे पांढऱ्या दिसते ती आहे ती बायकस्पाइड वॉल. दोन कस्पाइड म्हणून बायकस्पाइड वॉल. आता कस्पाइड वॉल म्हणजे काय पहा आपले दरवाजे आपण चौकटीला लावलेले पाहतो. एकच फळी अखंड असते प्लायवूडचा दरवाजा असतो किंवा दोन फळ्या असतात बरोबर आहे का नाही. तर दोन असतात किंवा एक असते. तसं हिथं जे ओपनिंग आहे गोल सर्कल आहे त्या सर्कलला दोन बाजूने मसल्स असतील आणि त्या मसल्स काय झाल्या रिलॅक्स झाले की छिद्र बंद होत असेल तर त्याला म्हणायचं बायकस्पाइड वॉल. आणि हेच ओपनिंग काय आहे तीन फ्लॅपने बनलेलं आहे आणि तीन फ्लॅप जेव्हा कॉन्ट्रॅक्ट होतात तेव्हा काय होतं हे ओपनिंग उघडतं. ते जे ओपनिंग आहे त्याला काय म्हटलेलं आहे ट्रायकस्पाइड वॉल. तर ही आहे राईट साईडला ट्रायकस्पाइड वॉल आहे लेफ्ट साईडला काय आहे बायकस्पाइड वॉल आहे. बायकस्पाइड वॉल आहे. तर अशा पद्धतीनं आपण बायकस्पाइड वॉल आणि ट्रायकस्पाइड वॉल काय केलं पाहिलं. बायकस्पाइड वॉलला काय म्हणतात मिट्रल वॉल. इट प्रिव्हेंट द बॅकफ्लो ऑफ ब्लड फ्रॉम व्हेंट्रिकल टू द ऑरिकल. ज्यावेळी व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट होतात तेव्हा ऑरिकल मधलं ब्लड काय व्हावं परत जाऊ नये म्हणून ह्या झडपा काय करतात काम करतात. तर अशा पद्धतीनं ह्या बायकस्पाइड आणि ट्रायकस्पाइड वॉल is present in the left atrioventricular aperture. All these heart wall help in maintain the unidirectional flow of blood. आणि हे चारही वॉल काय करतात एकाच दिशेने रक्त प्रवाहित राहावं परत रक्त जाऊ नयेत अशा या पद्धतीने काय करतात कार्य करतात. दे ऑल्सो अवॉइड द बॅकफ्लो ऑफ ब्लड. आणि ते काय करतात बॅकफ्लो काय करतात प्रिव्हेंट करण्याचं काम करतात. बॅकफ्लो प्रिव्हेंट करण्याचं काम करतात. त्यानंतरचा भाग आहे द व्हेंट्रिकल्स. दीज आर द इन्फेरियर थिक वॉल्ड पंपिंग चेंबर्स ऑफ द हार्ट. व्हेंट्रिकल म्हणजे काय तर त्याची जाडी कशी आहे वॉलची जाडी कशी आहे ही पहा आपण पाहतोय जाडी. ही जाडी कशी आहे तर ही जाडी जी आहे ती
थिक आहे, ऑरिकलच्या तुलनेनं कशी आहे, थिक पाहायला मिळते, जाड पाहायला मिळते. तर ही जी आहे ती राईट ऑरिकलची वॉल आहे, इकडे विरुद्ध आहे ती लेफ्टची आहे. राईटच्या पेक्षा लेफ्टची काय आहे, तिप्पट मोठी आपल्याला पाहायला मिळते, थिक पाहायला मिळते. दीज आर इन्फेरियर थिक वॉल्ड पंपिंग चेंबर्स. हे हार्ट काय करतं, पंप करतं, ब्लड काय करतं, पुढे शरीरामध्ये फिरवण्यासाठी त्याच्यावर प्रेशर अप्लाय करणारे हे वेंट्रिकल्स आहेत, म्हणून त्याला पंपिंग चेंबर म्हटले. ऑरिकल आपण काय म्हटले, रिसिव्हिंग चेंबर म्हटलेलं आहे किंवा प्रोपेलिंग चेंबर व्हेंट्रिकलला म्हणतो. द राईट अँड लेफ्ट व्हेंट्रिकल आर सेपरेटेड बाय अन इंटरव्हेंट्रिक्युलर सेप्टम. राईट आणि लेफ्ट व्हेंट्रिकल काय आहे, इंटरव्हेंट्रिक्युलर सेप्टम न काय झालेले आहे, सेपरेट झालेली आहे, सेपरेट आहे. वॉल ऑफ द लेफ्ट व्हेंट्रिकल इज मोर मस्क्युलर अँड अबाउट 3 टाइम थिकर दॅन द राईट व्हेंट्रिकल. आणि लेफ्ट व्हेंट्रिकलची वॉल ही कशी आहे, 3 टाइम मोर थिक आहे, या अशा तिप्पट काय आहे, हे आहे, थिक आहे. इनर सरफेस ऑफ द व्हेंट्रिकल shows the several regions called as a columni corni. काय म्हटलेलं आहे या ठिकाणी लेबल्स आहे पहा, कॉलोमनी कॉर्नी, हे जिथे शेवटचं लेबल्स खाली दिसतंय पहा, कॉलोमनी कॉर्नी. हे म्हणजे काय आहे की हा या पद्धतीचं की आतला सरफेस आहे तो स्मूथ नाहीये. आतला सरफेस कसा आहे, त्याच्यावरती फोल्डिंग आहे, उंचवटे आहेत. सरफेसावरती काय आहे, सरफेस हा जसा पृथ्वीचा सरफेस आहे, मध्ये डोंगर, खड्डे, टेकड्या अशा पद्धतीने आहे, तशा पद्धतीने व्हेंट्रिकलचा आतला सरफेस आहे तो कसा आहे, तर त्याच्यावरती इलेव्हेशन, उंचवटे आणि खड्डे तुम्हाला पाहायला मिळतील. हे जे उंचवटे आहेत त्याला काय म्हणतात, कॉलोमनी कॉर्नी असे म्हणतात. और ट्रॅबॅक्युली कॉर्नी, त्याला दुसरं नाव काय आहे, ट्रॅबॅक्युली कॉर्नी, विच डिवाइड द लुमेन ऑफ व्हेंट्रिकल इनटू स्मॉल पॉकेट्स और फिसिक्युलर्स. काय म्हटलेलं आहे, ते इतर कप्प्यामध्ये म्हणजे एखाद्या पर्समध्ये वगैरे आत कप्पे जसे असतात, पर्स ही एक असते, त्याचं एकच ओपनिंग असतं, पण काय आहे की त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसतात, वेगवेगळे आत कप्पे असतात, अर्धवट उघडलेले, की वरचं ओपनिंग एकच असतं पण आतमध्ये मात्र वेगवेगळे भाग ठेवायला असतात. तशा पद्धतीनं हृदयाच्या वॉलमध्ये सुद्धा काय आहे, हे आपले आत कप्पे ह्या कॉलोमनी कॉर्नीमुळे तयार झालेले आहेत. त्यांना आपण पॉकेट्स किंवा फिशर्स म्हणतो. दीज ल्युमेन ऑफ द व्हेंट्रिकल ऑल्सो शोज द इनइलॅस्टिक फायबर कॉल्ड ॲज अ कॉर्डी टेंडिनी. आणि याच्यामध्ये तुम्हाला काय दिसेल, तर कॉर्डी टेंडिनी पाहायला दिसतात. त्या वॉलपासून झडपा जे आहे, त्या झडपेपासून त्या इनर वॉलपर्यंत हे काय आहे, धाग्यासारखा स्ट्रक्चर गेलेलं आहे, त्याला काय म्हटलेलं आहे, कॉर्डी टेंडिनी असं म्हटलेलं आहे. हे जे कॉर्डी टेंडिनी आहेत, ही कॉर्डी टेंडिनी पहा, इथं दाखवलेलं आहे लेबल, कॉर्डी टेंडिनी. तर हे कॉर्डी टेंडिनी आहेत या ठिकाणी आणि थ्रेड लाईक स्ट्रक्चर आहे. दीज अटॅच द बायकस्पाइड अँड ट्रायकस्पाइड वॉल टू द व्हेंट्रिक्युलर वॉल. आणि हे बायकस्पाइड अँड ट्रायकस्पाइड वॉल काय केलेले आहेत, व्हेंट्रिक्युलर वॉलला काय झालेले आहेत, अटॅच झालेले आहेत. त्या उंचवट्याला आपण पॅपिलरी मसल सुद्धा म्हणतो. अँड रेग्युलर देअर ओपनिंग अँड क्लोजिंग. आणि ते कशावरती नियंत्रण ठेवतात, तर दरवाजा उघडणे, ओपनिंग, वॉल उघडणे आणि बंद करणे याच्यावरती नियंत्रण ठेवतात. द राईट व्हेंट्रिकल ओपन इनटू द पल्मोनरी अवोर्टा. आणि हे जे राईट व्हेंट्रिकल आहे ती काय होते, पल्मोनरी अवोर्टामध्ये, म्हणजे ही जे आहे इथे जे ओपनिंग आहे या ठिकाणी, हे जे ओपनिंग आहे, हे ओपनिंग याच्या वरच्या बाजूला जरा ओपनिंग आहे, हे जे ओपनिंग आहे त्याला काय म्हटलेलं आहे, ओपनिंग ह्या ठिकाणी हे ओपनिंग आहे, हे अवोर्टा, ही जी वरची जी ब्लड वेसल आहे, महाधमनी आपण म्हणतो, अवोर्टा म्हणतो, त्या अवोर्टामध्ये जाणारी ब्लड वेसल्स ही कुठं, त्याचं ओपनिंग कुठं आहे, या लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये आहे. त्यानंतर अवोर्टा, दीज ओपनिंग इज गार्डेड बाय 3 सेमिलुनार वॉल. आणि या ओपनिंगला काय आहेत, सेमिलुनार वॉल आहेत. या ठिकाणी सुद्धा ही जे वॉल आहे झडप क्लोज दिसते पहा. दीज वॉल्स आर कॉल्ड ॲज अ सेमी लुनार वॉल. सेमी म्हणजे पार्टली, लुनार म्हणजे मून, अर्धचंद्राकृती असा असणारे. दीज वॉल प्रिव्हेंट द बॅकफ्लो ऑफ ब्लड इनटू द व्हेंट्रिकल. आणि ते काय करतात, बॅकफ्लो प्रिव्हेंट करण्याचं काम करतात.
लेफ्ट वेंट्रिकल राईट वेंट्रिकल ओपन्स इनटू द पल्मोनरी अओर्टा. काय आहे, राईट वेंट्रिकल आहे ही काय होते पल्मोनरी अओर्टामध्ये. ही जे पल्मोनरी ट्रंक इथं लेबल दिलेलं आहे पहा, पल्मोनरी पल्मोनरी ट्रंक म्हटलेलं आहे. त्या पल्मोनरी ट्रंक मध्ये काय होते ओपन होते. तर अशा पद्धतीनं काय आहे हे इंटरनल स्ट्रक्चर ऑफ द हार्ट आहे. या ठिकाणी आपण इंटरनल स्ट्रक्चर मध्ये पहा, internal structure of heart consists of four chambers. Upper two are called as auricles and atria, and lower two are called as ventricles. पवार मानसी काय शंका विचारायची आहे का? हात वर केलायस, हँड रेज केलेला आहेस, चुकून स्पर्श झाला असेल असू द्या, ठीक आहे, विचारायचं असेल तर विचार. त्यानंतर पहा की इंटरनल स्ट्रक्चर ऑफ द हार्ट. आता डायग्रॅमॅटिक आपण पाहूया या ठिकाणी. डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशनला आपल्याला ऍक्च्युली आकृती काढण्यासाठी लागताना या अशा पद्धतीची आकृती काढायला पाहिजे, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. हे जे हार्टचं स्ट्रक्चर आहे पहा, या ठिकाणी तुम्हाला या राईट साईड आहे ती ब्ल्यू कलर दाखवली, त्या डिऑक्सिजनेटेड ब्लड, लेफ्ट साईडला काय असतं ऑक्सिजनेटेड ब्लड असतं. आणि या पद्धतीनं 4 चेंबर्स आहेत. अप्पर टू आर कॉल्ड ॲज ऑरिकल्स, लोअर टू आर कॉल्ड ॲज व्हेंट्रिकल्स, पल्मोनरी ओपनिंग. शंका कोणाला काय आहे का? मानसी बोलायचं आहे का? बाकीच्यांनी माईक चालू करू नका. मग राईट ऑरिकल, राईट व्हेंट्रिकल, ट्रायकास्पाइड वॉल, इकडे जे वॉल आहे ती बायकास्पाइड वॉल, अशा पद्धतीने आपल्याला वॉल दिसतात. आता इथं कॉर्डी टेंडिनी हा भाग एक तिथं दिसतोय पहा, हा कॉर्डी टेंडिन. टेंडॉन म्हणजे थ्रेड, तंतू. आता हा तंतू म्हणजे नक्की काय आहे, कशासाठी कार्य करतो, तर इट गिव्स द मोर सपोर्ट टू द वॉल. वॉलला काय करतो, जादा आधार देण्याचं काम करतो. कसा आधार देतो पहा, किंवा प्रोटेक्ट द वॉल, वॉलचं संरक्षण करण्याचं कॉर्डी टेंडिनी काम करतात. म्हणजे उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात येईल तुमच्या, की आपल्या शाळेमध्ये वर्गाला काय दरवाजा आहे, दरवाजाच्या 2 फळ्या आहेत, बरोबर आहे का नाही? की तुम्ही बाहेरून आत येता, बाहेरून ढकललं की आत उघडतं, आणि उघडा असताना तुम्ही काय करू शकता, बाहेर जाऊ शकता. पण सगळेच जर एका वेळी जायला लागला तर काय होईल, सर्व बाजूने आले तर दरवाजाच्या फळ्या सुद्धा झाकल्या जातात आणि कुणालाच बाहेर जाता येत नाही, दरवाजा बंद होऊ शकतो, बरोबर आहे? पण अशा वेळेस क्लोज होतो, म्हणजे क्लोज होणे आणि उघडणे हे दोन्ही काम फोर्सवरती चालतं. त्यातून येणारा फोर्स, बाहेरून फोर्स जास्त असेल तर बाहेरून दरवाजा आत ढकलला जाईल, आतून फोर्स जास्त असला तर काय होईल, दरवाजा आतून पुढे ढकलला जाईल, बंद केला जाईल, म्हणजे बाहेर जाता येणार नाही. पण समजा असं करा की त्यावेळेस आपल्यामध्ये काय झालेलं आहे, वर्गामध्ये काहीतरी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणजे काय, कुठं आग लागले म्हणून, किंवा भूकंप झालाय, भिंत इमारती पडायला लागलेल्या आहेत, आणि अशा वेळी तुम्ही काय होणार, सगळेजण पळणार, बरोबर आहे का नाही? सगळेजण पळणार. त्यावेळेस काय कराल रे, त्या दरवाजाच्या फळ्यांना बिजागिरी असते, बिजागिरी ते संरक्षण करते, बाहेरून ढकललं की आत उघडते, आतून ढकलले की बंद होते, बरोबर आहे? पण सर्वजण जेव्हा फोर्स अप्लाय कराल त्यावेळेस काय होईल, कदाचित तो दरवाजा विरुद्ध दिशेला ढकलला जाईल, बंद होईल. बंद झालेला की दरवाजा मागणं पुश केला, मागचे ढकलतायत, त्यावेळेस काय होईल, तो दरवाजा तोडून बाजूला, विरुद्ध बाजूला उडू शकतो किंवा पडू शकतो. असं होऊ नये म्हणून आपण काय करता येईल, त्याच्यासाठी समजा अशी परिस्थिती असेल तर काय करता येईल, त्या बिजागिरीला जादा सपोर्ट दिला पाहिजे. कसा सपोर्ट द्यायचा, की त्या दरवाजांना, दोन्ही दरवाजाला काय करायचे, दोर बांधायचे, की ते दोर बांधून त्याच्या समोरच्या भिंतीवरती काहीतरी साहित्य असेल, वस्तू, त्याला काय करायची, तो दोर बांधायचा. त्या दोराची लांबी किती असली पाहिजे, की तो ताणला की काय होईल, दरवाजा बंद होईल, आणि उघडला की दरवाजा काय म्हणजे लूज झाला की काय होईल, दरवाजा उघडेल, याच्यापेक्षा नाही. आता ते दोर किती ताकदवान आहेत, मोठे आहेत, त्याच्यावरती काय होईल, आता तुम्ही सगळेजण एका वेळी गेला दरवाजावरती, प्रेशर अप्लाय केलं तर बिजागिरीची ताकद प्लस दोराची ताकद डबल होईल. त्यामुळे तुम्हाला तो दरवाजा काय करता येत नाही, विरुद्ध बाजूला उघडता येणार नाही. तसं हे कॉर्डी टेंडिनी काय करतात, विरुद्ध बाजूला उघडू नये म्हणून काय करतात, त्या वॉलचं संरक्षण करण्याचं काम करतात. तर अशा पद्धतीने ह्या ज्या वॉल आहेत आपण पाहिल्या, त्या बायकास्पाइड वॉल, ट्रायकास्पाइड वॉल म्हणजे काय, समजा इथं ही जी वॉल आहे,
ही वॉल आहे, त्याला 3 कसप असतील तर अशा पद्धतीचे असतील पहा. हे 3 कसप झाले. हे उघडलेल्या कंडिशनमध्ये झाले. हे मसल ते रिलॅक्स झाले तर काय होईल, ते जवळ येतील आणि काय होतील, बंद होतील. बंद असलेली वॉल तुम्हाला अशी दिसेल. अशा पद्धतीनं दिसेल फक्त. बरोबर आहे. क्लोज झालेली वॉल दिसेल. आता रफली डायग्राम मी बोटानं स्क्रीनवर करतोय त्यामुळे तुम्हाला तशा पद्धतीने. आणि सेमी लुनार वॉल म्हणजे काय, तर लुनार म्हणजे मून. बरोबर आहे. अशा पद्धतीनं ही ट्रायकस्पाइड वॉलची डायग्राम दाखवली. बायकस्पाइड असेल तर ती ओपन असेल तर अशी असेल, क्लोज असेल तर काय दिसेल तुम्हाला, अशा पद्धतीने क्लोज दिसेल. बरोबर आहे. ह्या जो बायकस्पाइड आणि ट्रायकस्पाइड. सेमी लुनार वॉल कशा असतील, सेमी लुनार वॉल अशा असतील. बरोबर आहे. लुनार सारख्या. तर अशा पद्धतीनं काय आहे, बायकस्पाइड वॉल, सेमी लुनार वॉल आणि त्याच्या पोझिशनवरून त्याला काय केलेले आहेत, वेगवेगळी नावं दिलेली आहेत. वेगवेगळी नावं दिलेली आहेत. तर ही जी आहेत वॉल त्याला काय म्हटलेलं आहे, बायकस्पाइड आणि ट्रायकस्पाइड वॉल. त्याचबरोबर आपण या ठिकाणी आपण पाहिलं की हे जे वॉलचं स्ट्रक्चर आहे, हे काय आहे, फंक्शन काय आहे, टू प्रोटेक्ट द हार्ट फ्रॉम मेकॅनिकल, प्रोटेक्ट द वॉल, प्रिव्हेंट द बॅकफ्लो ऑफ ब्लड, ब्लडचा काय करणे, बॅकफ्लो प्रिव्हेंट करणे, हे त्याचं काय आहे, काम आहे. काम आहे. तर अशा पद्धतीनं दीज आर द इंटरनल स्ट्रक्चर ऑफ द हार्ट. हा भाग आपण पाहिला. तर ह्युमन हार्ट जे आहे ते इट कन्सिस्ट ऑफ 4 चेंबर. अपर टू आर कॉल्ड ॲज ऑरिकल, लोअर टू आर कॉल्ड ॲज अ व्हेंट्रिकल. ऑरिकल आर द रिसिविंग चेंबर, दे आर थिन वॉल्ड, आणि व्हेंट्रिकल्स आर थिक वॉल्ड. व्हेंट्रिकल कसे आहेत, थिक वॉल्ड आहेत. तर जे हार्टची डायग्राम मला पेन ह्याच्यावरती काढता येत नाही, काय काय कंडिशन आहे मला माहित नाही, पण ठीक आहे, मी हातानंच रफली काढतो. जरा डायग्राम समजून घ्या तुम्ही. अशा पद्धतीनं हे आहे ऑरिकल, राईट ऑरिकल, लेफ्ट ऑरिकल, राईट व्हेंट्रिकल, लेफ्ट व्हेंट्रिकल. अशा पद्धतीनं येतं. मग सुपेरियर वेना किंवा इथं इन्फेरियर वेना किंवा थोडी साईडला दाखवता येईल. या ठिकाणी पल्मोनरी वेन दाखवता येईल. तर अशा पद्धतीनं डायग्राम तुम्ही काय करायचे, इकडून पण इथं जाऊन उघडतात ह्या दोन्ही. ऍक्च्युली ही इथून आली लेफ्ट रनकडून, पण येऊन कुठं उघडते, या ठिकाणी उघडते लेफ्ट साईडला. तर अशा पद्धतीनं दिस इज द स्ट्रक्चर ऑफ द ह्युमन हार्ट. ह्युमन हार्टचं इंटरनल स्ट्रक्चर. या बाजूला काढताना जरा थिकनेस काय करायचा आहे, जास्त काढायचा आहे. तर अशा पद्धतीनं तुम्हाला काय करावे लागेल, ही डायग्राम रफली काय करावी लागेल, काढावी लागेल. अपर टू आर द रिसिव्हिंग चेंबर, दे आर ऑरिकल्स, व्हेंट्रल आर द व्हेंट्रिकल्स. अशा पद्धतीची ही स्ट्रक्चर आहे. त्याला काय म्हटलेलं आहे, त्याला म्हटलेलं आहे ह्युमन हार्ट म्हटलेलं आहे. ह्युमन हार्टचं स्ट्रक्चर आहे. तर ह्युमन हार्ट कन्सिस्ट ऑफ 4 चेंबर्स. अपर टू आर ऑरिकल्स, लोअर टू आर कॉल्ड ॲज व्हेंट्रिकल्स. त्यानंतर ट्रायकास्पाइड वॉल कुठं आहे, इंटर ऑरिक्युलर सेप्टम राईट साईडला आहे. बायकास्पाइड वॉल कुठं आहे, लेफ्ट साईडला हार्टच्या आहे. अशा पद्धतीनं बायकास्पाइड, ट्रायकास्पाइड. त्यानंतर पल्मोनरी ट्रंक आणि याच्यामध्ये जी वॉल आहे त्याला सेमी लुनार वॉल म्हटलेलं आहे. इन्फेरियर व्हेना केव्हामध्ये जी वॉल आहे किंवा करोनरी सायनसमध्ये जी वॉल आहे त्याला काय म्हटलेलं आहे, युस्टेसियन वॉल आणि थिपॅसियन वॉल. अशा पद्धतीने गेल्या वर्षी त्याच्यावरती प्रश्न होता वॉलवरती, त्यामुळे आता परत वॉलवरती प्रश्न असणार नाही स्पेशली, पण या ठिकाणी अशा पद्धतीनं स्ट्रक्चर ऑफ अ ह्युमन हार्ट हा भाग या ठिकाणी आपण पाहिला. त्याच्यावरचा होमवर्क दिला जाईल, तो काय करायचा आहे, तुम्ही लिहून काढायचा आहे. हॅलो हॅलो
हॅलो. हा, चालू आहे, ऐका येते बहुतेक. 35 मिनिटं झालीत आत्ताची, म्हणते 31. हा, उशिरा चालू झाल्यामुळं आत्ताशे 34 मिनिटं झालेली आहेत. हं, म्हणजे अजून 10 मिनिटं आहे आपल्याला वेळ. तर स्ट्रक्चर समजलं का? जरा माईक सगळ्यांनी ऑन करायला काय हरकत नाही आणि जरा बोलायला हरकत नाही. तुम्ही काय करताय नक्की मला काही समजत नाही. होमवर्क रेग्युलर करताय का नाही हे समजत नाहीये. आणि मला तर वाटत नाही की आता या टर्ममध्ये तर आपलं कॉलेज होईल. डायरेक्ट सेकंड टर्मच सुरू करावी लागेल बहुतेक. दिवाळीनंतरच कॉलेज सुरू करण्याचा शासनाचा विचार चालू आहे. तर रेग्युलर अभ्यास करा. जे अभ्यास करतील ते तरतील यावर्षी. जे अभ्यास करणार नाही त्यांचं मात्र नुकसान होईल. तर जरा माईक करता का ऑन? कुणाला काही शंका आहे का? काय बोलायचं आहे का? का मग पुढचा पार्ट घेऊ? पंपिंग ऍक्शन. होमवर्क अरे लिहिताय का? हो सर. हां, रेग्युलर लिहा आणि रेग्युलर अभ्यास करा. डायग्रॅमचं प्रॅक्टिस करा वरच्या वर. 1 मिनिट. इथं मी स्टॉप करतो रेकॉर्डिंग.